तर मीरा भाईंदरमध्ये असलेले मराठी 12 ते 15% जे आहेत ते सुद्धा पुरुनुरू अशा पद्धतीचं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलेलं आहे। गृहखात्यावरती दबाव होता त्यामुळे पोलिसांनी दडपशाही केली अशा प्रकारचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। दरम्यान आपापसात वाद करायचा नाही, आता मराठी म्हणून एकत्रच राहायचं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। मराठी माणसाच्या नादाला लागू नका, दबाव टाकाल तर मराठी माणूस असाच रस्त्यावरती उतरेल असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आपण बघतो अजून सुद्धा अशीच दृश्य समोर येत आहेत। मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते आहेत, मराठी माणूस रस्त्यावरती उतरल्याचं बघायला मिळत आहे। किती दडपशाही झाली तरी सुद्धा एकजूट अशीच ठेवा असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। दरम्यान यापुढे नादाला लागू नका, मराठी माणसाच्या नादाला लागाल तर मराठी माणूस असाच रस्त्यावरती येईल। मराठी म्हणून इथून पुढे एकत्र राहणार आणि राहू असं अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे। खरं तर मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर परिसरात मनसे असेल, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीकडून मोर्चा काढण्यात येणार होता। या मोर्चाला सुरुवातीला परवानगी नाकारली, त्यानंतर पोलिसांनी जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांची धरपकड सुरू केली। मात्र यानंतर सर्वसामान्य माणूस रस्त्यावरती उतरेल, सर्वसामान्य मराठी माणूस मोर्चा काढेल अशा पद्धतीने मनसेकडून सांगण्यात आलं आणि तसंच घडलं। मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते असतील, ठाकरे गटाचे असतील किंवा सर्वसामान्य मराठी माणूस हा रस्त्यावरती उतरला आणि हे भव्य दिव्य आपण दृश्य सध्या बघतो ज्या पद्धतीने मराठी माणूस रस्त्यावर उतरला। मोठी संख्या खरं तर मीरा रोड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली। खरं तर रात्रीपासूनच पोलिसांनी या कार्यकर्त्यांची असेल किंवा पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केलेली होती। अविनाश जाधव यांना सुद्धा साधारण 3 चे अध्यक्ष आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे। सर, काय सांगाल, आज आंदोलन करण्यात येणार होतं, त्यापूर्वीच अनेकांना जे आहे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते असतील किंवा मराठी प्रेमीसाठी जे सर्व जमा झालेले आहेत त्यांना ताब्यात घेण्यात, पहिली प्रतिक्रिया काय सांगाल याच्यावर? मी तर या आणीबाणीचा निषेध करतोय। मी मराठी राज्यात राहतोय की पारतंत्र्यात राहतोय याचंच मला शंका वाटली होती। देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली, अहो इंग्रजांनी इतके अत्याचार नाही केले, तितके अत्याचार तर आमच्या सामान्य मराठी माणसावर रात्रभरापासून करतायत। माझ्यासारख्या या शिलेदाराला, या चळवळीतल्या कार्यकर्त्याला रात्रभर बाहेर फिरावं लागलं। तरी सकाळी मी या ठिकाणी येत असताना मला पोलिसांनी उचललं आणि स्थानबद्ध केलं, परंतु मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षाला या मोर्चामध्ये पोहोचवण्यासाठी माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेबांना यावं लागलं आणि त्यांनी मला सुखरूप या आंदोलनात आणून सोडलं। ही मराठी माणसाची एकजूट आहे, तीच मला दाखवायची होती। या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आंदोलन यशस्वीरित्या, उत्तमरित्या, हजारोच्या संख्येने यशस्वी सर, क्या कहेंगे? करारा जवाब दिया गया इस मोर्चे के जरिए। मी मराठी माणसाचं अभिनंदन करीन आणि सामील झाले, यशस्वी झाला। परंतु कुठेतरी सरकारने आमच्यावर दडपशाही वापरलेली आहे, ही होता कामा नये। जर आज सरकारने दडपशाही वापरली नसती, या सरकारने काय केलं, या पोलिसांना सूचना दिल्या, यांनी कालपासून रात्रदिवस गाडी फिरवली, लोकांना सांगितलं मोर्चामध्ये सामील होऊ नका, आणि म्हणून हे 80-90 हजाराचा जो मोर्चा होता तो कुठेतरी 50,000 होती आवरला। तुम्ही गंभीर आरोप लावताय, पोलिसांची रात्रभर गाडी फिरत होती आणि सर्वांना पोलीस हे सांगत होते की आंदोलनात, मोर्चात सामील होऊ नका, असा तुम्ही थेट आरोप करताय। खूप गंभीर आरोप आहे। आरोप नाही आहे, हे सिद्ध झालंय, त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे। आमच्या समोर पोलिसांची गाडी फिरत होती आणि पोलिसांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मिळालेली माहिती अशी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयावरती बोललेच आहेत आणि अजूनही ते माहिती घेत आहेत, या आंदोलनाची, या मोर्चाची परवानगी कोणीही नाकारली नव्हती। मग आम्हाला दडपण्याचा प्रयत्न का झाला ते अधिकारी शोधावेत आणि त्या अधिकारीला निलंबित करावे अशी मराठी एकीकरण समितीची मागणी आहे। कारण आम्ही सामान्य माणसं आहोत, नोकरदार वर्ग आहोत, चळवळीतले लोक आहोत, व्यावसायिक लोक आहोत। आमच्या सामान्य माणसाला त्यांनी धरपकड करून आज अटक करून ठेवली आणि आम्हाला उशिरा या मोर्चामध्ये यावं लागलं। परंतु आज जे लाखोमध्ये मोर्चा निघणार होता तो 50,000 होती आटपता या व्यवस्थेमुळे झालेला आहे। पण पाहायला गेलं तर पोलीस अधिकारी देखील माध्यमांसमोर संवाद साधत असताना आज सकाळी जेव्हा धरपकड सुरू होती तेव्हा देखील संवाद साधत होते। त्यांच्याकडून असं सांगण्यात होतं की जी जागा होती ती योग्य नव्हती किंवा संवेदनशील जागा आहे, तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं, म्हणून आम्ही त्या जागेवरती आंदोलन करून देत नव्हतो, असं देखील त्या पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। ह्यात किती तथ्य आहे? अजिबात तथ्य नाही आहे। मराठी एकीकरण समितीने